म्हणूनच दिसतो ना तिच्यावर. तिने आज ब्राऊन कलरचा स्कार्फ घातलाय. ओ हो का? मग बरं आहे ना, मी पण ब्राऊन कलरचाच आज शर्ट घालून जातो. हां. ओ सो स्वीट. ओके चलो बाय. ओके ओके चल बाय बाय. पण त्यानंतर मी फोन कट केला आणि परत आपल्या रूमवर गेले. श्रीकांत, त्या दिवशी माधुरीने तुला फोन करून सांगितलं असेल की ती ब्राऊन रंगाचा स्कार्फ घालून निघाली हॉस्टेलमधून. मग नंतर काय केलंस तू? बोल ना मॅडम. त्यानंतर मी गुंडांना फोन लावला. हॅलो, ब्राऊन स्कार्फ सकट प्रिया आहे. वाचली नाही पाहिजे, मारून टाका. मग बातमीची वाट बघत राहिलो. प्रिया, त्या दिवशी तू ब्राऊन रंगाचा स्कार्फ घालून कॉलेजला जाणार होतीस. पुढे काय झालं? हो, त्या दिवशी मला बरं वाटत नव्हतं. मग मी कॉलेजला जायचं कॅन्सल केलं. त्या दिवशी मोनिकाने माझ्यासारखाच स्कार्फ घातला होता. पण मग मी रूमवर गेले. तुम्हाला शिकांनी फोन केला. प्रिया ब्राऊन रंगाच्या स्कार्फमध्ये हॉस्टेलमधून बाहेर पडले ही माहिती दिली. पण तिची तब्येत खराब असल्यामुळे त्या दिवशी तिने कॉलेजला जाणं कॅन्सल केलं. पण योगायोगाने त्या दिवशी मोनिकाने सुद्धा त्याच रंगाचा स्कार्फ घातला होता आणि ती त्याच वेळेला हॉस्टेलमधून बाहेर पडली. मग पुढे नेमकं तुम्ही काय केलं? आम्ही हॉस्टेलच्या बाहेर काही अंतरावर प्रियाची वाट बघत होतो आणि श्रीकांतने आम्हाला सांगितलं होतं की प्रिया ब्राऊन कलरचा स्कार्फ बांधून बाहेर पडते. आणि आम्ही काही वेळानंतर एक मुलगी ब्राऊन कलरचा स्कार्फ बांधलेली बाहेर आली. ती प्रिया नव्हती, मोनिका होती. तिचं या सगळ्याशी काही घेणं देणं नव्हतं. तुम्ही तिचा चेहरा नाही पाहिला? नाही मॅडम. आम्ही चाकूनी तिच्यावर हल्ला केला आणि ती खाली पडली. तुम्ही प्रिया समजून मोनिकावर चाकू हल्ला केला आणि आज ती कोमामध्ये. तुमच्या या सगळ्या लफड्यांशी ना तिचं खरंच काही घेणं देणं नव्हतं. या सगळ्याची शिक्षा तर तुम्हाला होणारच आहे.